नमस्कार तर शेतकरी मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की PM किसानची KYC तुम्ही घर बसल्या कशी काय करू शकता, ते पण तुमच्या मोबाईलवरून। त्याचपूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील आणि व्हिडिओला देखील लाईक करा। चला तर मग जाऊया आपण मोबाईलच्या स्क्रीनवर। तर आता आपण आलेलो आहोत मोबाईल स्क्रीनवरती। आपल्याला प्ले स्टोअर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आणि सर्च बारमध्ये PM किसान असं आपण सर्च करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता PM किसान सर्च केल्यावरती असं आपल्याला रिझल्ट दिसेल। तुम्हाला ह्याच ठिकाणी इन्स्टॉल ऑप्शन दिसेल। मी इन्स्टॉल केलेला आहे म्हणून तो ओपन ऑप्शन येतो आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक दुसरं ॲप्लिकेशन आहे, आधार फेस RD म्हणून ॲप्लिकेशन आहे, ते सर्च करून घ्यायचं। तुम्हाला ते ॲप्लिकेशन असं दिसेल, इन्स्टॉल करायचं आहे। ते काही तुम्हाला ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार नाही, फक्त ते इन्स्टॉल होतं फेस रिकग्नाइज करण्यासाठी। तर ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला मोबाईलमध्ये परत जायचं आहे। परत PM किसान नावाचं ॲप्लिकेशन कुठे इन्स्टॉल झाले बघायचं, त्याला ओपन करायचं आहे। परत त्याच्यामध्ये नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। कधी कधी फेल होतं ओपन होताना, परत ओपन करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। मग ते तुम्हाला लोकेशन मागेल। त्यानंतर GPS सेटिंगवरती जाऊन त्याला लोकेशन अलाउ करायचं आहे, म्हणजे मोबाईलचं लोकेशन तुमचं चालू करायचं आहे। त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला लँग्वेज विचारेल, इंग्लिश किंवा हिंदी। त्यानंतर तुम्ही कोणती तुम्हाला प्रेफर असेल ती इंग्लिश निवडून घ्यायचे, काय असेल ते। त्याच्यानंतर परत तुम्हाला सुरुवातीला असा अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन येईल। त्यानंतर तुम्ही लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला लॉग इन टाईप विचारेल, त्यामधील 2 नंबरचं ऑप्शन तुम्ही निवडून घ्यायचं आहे, बेनिफिशरी। त्यामध्ये 2 ऑप्शन आहेत तुम्हाला, रजिस्टर ID आणि आधार नंबर। सिम्पली तुम्ही आधार नंबर टाकायचा आहे, ते तुमच्याकडे सर्वांकडे असणारच आहे। आधार नंबरवर टाकून तुम्ही फेशियल KYC लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल, त्यामध्ये चेकबॉक्सवरती मार्क करून स्कॅन फेस नावाच्या त्या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडं तुमचं इंटरनेट स्लो असेल तर लोड खाईल, थोडा थांबून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं काय असेल तो फेस ID हे करून घ्यायचं आहे, ब्लिंक करून डोळे झाकायचे। कधी कधी रेकॉर्ड फाउंड होत नाही, ते स्टेप परत तुम्ही फॉलो करायचे। ॲग्री करायचं आहे, स्कॅन फेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रॉपरली तुमचं डोळे झाक उघड करून घ्यायचं। त्यानंतर तुमचं सक्सेसफुल झालं, त्यानंतर एंटर MPINचं ऑप्शन येईल, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एक 6 अंकी पासवर्ड सेट करावा लागेल। दोन्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे तोच पासवर्ड आणि सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। मग सबमिट बटनावर जसं क्लिक कराल तसं तुमचं सक्सेसफुली पासवर्ड सेट होईल, म्हणजे MPIN सेट होईल। त्यानंतर तुम्ही परत मोबाईल स्क्रीनवरती याल, तिथे एक डॅशबोर्ड नावाचं बटन आलेलं असेल, त्या बटनावरती क्लिक केल्यावर तुम्हाला असा ऑप्शन दिसेल, जिथे KYC स्टेटस येस असेल तरी देखील खालच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, KYC फॉर अदर बेनिफिशरी। त्यानंतर तुम्हाला परत तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे। त्याच्यानंतर खाली दिलेल्या बटनावरती सर्च ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला स्टार्ट KYCचा ऑप्शन आलेला आहे, त्या स्टार्ट KYC बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तेच ऑप्शन येईल, तुम्ही जो पासवर्ड सेट केला आहे म्हणजे MPIN 6 अंकी, तो पासवर्ड तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे, 6 अंकी तुमचा काय असेल ते। त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। जसं तुम्ही सबमिटवर क्लिक करा, ॲग्री करून स्कॅन फेस करून घ्यायचं आहे। परत तुम्ही चेहरा दाखवून तुमचं डोळे झाक उघड करून घ्यायचं आहे। ते जसं कॅप्चर झालं तशी तुमची स्क्रीन चेंज होईल सक्सेसफुल झाल्यामुळं। थोडा वेळ तुमचं इंटरनेट स्लो असेल तर ते लोड खाईल। तुम्ही बघू शकता आपली इन्फो आलेला आहे, त्यामध्ये सरळ माझे नाव वगैरे आले, थोडे ब्लर दिसत आहे कारण ते ब्लर केलेलं आहे इन्फॉर्मेशनसाठी। तुमची सक्सेसफुली KYC झालेली आहे। तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने KYC घर बसल्या करू शकता। अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला देखील लाईक करा।